स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि 2 साठी महत्त्वाचे MCQs बघत आहोत. आणि तुम्हाला जर आवडत असतील MCQs तर नक्कीच लाईक करा. चला सुरू करूया व्हिडिओ. 63वा प्रश्न, खालीलपैकी अध्यापनाची कोणती पद्धती ही कृतीशीलतेवर अधिक भर देते? तर बघा, प्रायोगिक पद्धती, प्रकल्प पद्धती, क्रीडन पद्धती. चौथा आहे वरील सर्व. तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं वरील सर्व. कारण प्रत्येक कृती इथे दिलेली जी आहे, प्रायोगिक, प्रकल्प आणि क्रीडन, या तिन्ही पद्धती ही कृतीशीलतेवरच आधारित आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थ्यांची विचार करण्याची पद्धती जगण्यासाठी शिक्षकाने कोणता प्रभावी मार्ग वापरावा? तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं, विद्यार्थ्याला विविध प्रश्न विचारणे. विद्यार्थ्याला विविध प्रश्न विचारले तर त्याची जाणण्याची काय विचार करण्याची काय पद्धती आहे हे शिक्षकांना समजू शकते, म्हणून हा प्रभावी मार्ग आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, पहा, एका कृती करा व समजून घ्या या बाबीवर आधारित अध्यापन पद्धती कोणती? प्रयोगशाळा पद्धती, क्रीडन पद्धती, प्रकल्प पद्धती, वरील सर्व. तर पहा, एका कृती समजून घ्या यावरती ह्या सगळ्याच पद्धती उपयोगाच्या आहेत, म्हणून वरील सर्व. बघा मित्रांनो, अध्यापन पद्धती हा पूर्ण टॉपिक आपण आपल्या चॅनलवर घेतलेला आहे. ज्यांनी कोणी बघितलेला नसेल त्यांनी चॅनलवरती नक्कीच बघा हा प्रश्न, तर तुम्हाला हे प्रश्न डीपमध्ये समजतील आणि याचं उत्तर देता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थ्यांचे पूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन त्यास अनुसरून नवीन अनुभव प्रदान करणे यास अध्यापनाचे कोणते सूत्र म्हणतात? तर याचं उत्तर आहे 1, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. म्हणजे पूर्व अनुभव लक्षात घेऊन त्यांना म्हणजे जे ज्ञान आहे त्याच्यावरून नवीन ज्ञान द्यायचं, म्हणजे अज्ञान जे आहे त्याकडे ज्ञाताकडून अज्ञाताकडे न्यायचं. ओके, तर आपल्याला ह्या पद्धती मी डीपमध्ये व्यवस्थित आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ घेतलेला आहे तो एकदा बघा, म्हणजे तुम्हाला डीपमधून समजेल. आणि असे जर प्रश्न आले एक्झाममध्ये तर त्याचे उत्तरं तुम्हाला तुमच्या मनानंही देता येतील. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शिक्षकाला अध्यापनात मूर्त स्वरूपाची उदाहरणे द्यावी लागतात. मूर्त उदाहरण म्हणजे, याच्यातलं मूर्त उदाहरण म्हणजे काय असावं? तर बघा, 4 नंबरचं उत्तर आहे त्याचं, प्रत्यक्ष स्वरूपात दाखविता व समजावून सांगता येणारी बाब म्हणजे मूर्त उदाहरण होय. ओके, हा प्रश्न नीट वाचा आणि मूर्त स्वरूपाची उदाहरण कोणती लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शिक्षक विविध गोल वस्तू दाखवून गोल ही संकल्पना समजावून सांगतात. ती असतील तर त्या अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले गेले? तर त्याचं उत्तर आहे 1, मूर्ताकडून अमूर्ताकडे. ओके, चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. खालीलपैकी अध्यापनाचे कोणते सूत्र नाही? तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं, कठीणाकडून सोप्याकडे. हे सूत्र नाही आहे अध्यापनाचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, घटकाचा मुख्य गाभा विद्यार्थ्यांसमोर ठेवून नंतर त्याचे लहान लहान पाठ्य घटकात वर्गीकरण करून शिकवणे यास अध्यापनाचे कोणते सूत्र म्हणतात? याचं उत्तर आहे 1 नंबरचं, पूर्णाकडून अंशाकडे. लहान पाठ्य घटकात वर्गीकरण करणे म्हणजे अध्यापनाचं सूत्र पूर्णाकडून अंशाकडे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 71चं, विद्यार्थ्यांचे वय, परिपक्वता, बुद्धिमत्ता, व्यक्तिभेद इत्यादी बाबींचा विचार करून त्यांच्यातील तार्किक क्षमतांचा विकास करण्यासाठी शिक्षकाने कोणते अध्यापन सूत्र मदत करते? ओके, तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1 नंबरचं, सामान्याकडून विशेषाकडे नेणे हे शिक्षकांना अध्यापन सूत्र मदतीचे असते. यामुळे विद्यार्थ्यांचे वय, परिपक्वता, बुद्धिमत्ता, व्यक्तिभेद इत्यादीचा विचार करता येतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, गणित विषयातील सूत्रांची तपासणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती उपयुक्त आहे? तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं, अवगामी पद्धती. आपल्या चॅनलवर अवगामी, उद्गामी, पृथक्करण, स्वयंशोधन ह्या सगळ्या पद्धती घेतलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट बघा, 73 नंबरचं, खालीलपैकी अध्यापनाची कोणती पद्धती प्रश्न पद्धतीवर आधारित आहे?
तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं पृथक्करण पद्धती. ही पृथक्करण पद्धती अध्यापनाची पद्धती ही विद्यार्थ्यांना जो कंटेंट शिकवला आहे त्यावरती प्रश्न विचारायचे. प्रश्न विचारल्यावरती आपलं अध्यापन किती सक्सेसफुल झालं हे आपल्याला त्यावरून समजतं. ओके, म्हणून याचं उत्तर आहे 2 पृथक्करण पद्धती. नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी अध्यापनाच्या कोणत्या पद्धतीत विद्यार्थी संशोधनाच्या भूमिकेत असतो? तर याचं उत्तर आहे 2 स्वयंशोधन पद्धतीमध्ये संशोधनाच्या भूमिकेत असतो. खालीलपैकी अध्यापनाच्या कोणत्या पद्धतीत शिक्षकाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक ठरते? तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं प्रायोगिक पद्धती. प्रायोगिक पद्धतीमध्ये जो प्रयोग घेणारा आहे तो विषयाचं ज्ञान त्याला चांगलं असलं पाहिजे, तर ती पद्धत उपयोगी ठरते. तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं प्रायोगिक पद्धती. शिक्षकाचे ज्ञान महत्त्वाचे आहे. नेक्स्ट बघा, उद्गामी पद्धती म्हणजे डॅश डॅश जाणे हो. याचं उत्तर आहे 1 नंबरचं विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे जाणे म्हणजे उद्गामी पद्धती होय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. उद्गामी पद्धतीच्या पायऱ्या पुढे दिल्या आहेत, त्याचा अचूक क्रम ओळखा. उद्गामी पद्धतीच्या पायऱ्या मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकला, इथं उत्तर सांगते. याचं उत्तर आहे 4 नंबरचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. उद्गामी पद्धतीचा वापर करताना शिक्षकाची भूमिका खालीलपैकी कोणती असू नये? त्याचं उत्तर आहे 2 नंबरचं विद्यार्थ्याला नियम सांगून उदाहरणे सोडवायला सांगणे ही शिक्षकाची भूमिका असू नये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्यापनाच्या पृथक्करण पद्धतीमध्ये, आता पृथक्करण जी पद्धती आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं ते याचं आन्सर्स मी सांगते. तुम्ही ऑब्जेक्टिव्ह जे दिलेले आहेत ते वाचून घ्या. याचं उत्तर आहे 1 नंबरचे एखाद्या बाबीचे छोट्या छोट्या घटकात विभाजन केले जाते, त्याला म्हणतात पृथक्करण पद्धती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अध्यापनाच्या पृथक्करण पद्धतीचा अचूक क्रम कोणता? तर अचूक क्रम म्हणजे याचं उत्तर आहे 2 ई म्हणजे समस्या, ड म्हणजे समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे, अ पूर्वानुभव, ब प्रत्यक्ष कृती आणि शेवटी क समस्या पूर्ती. म्हणजे हे शेवटी ड समस्या पूर्ती म्हणजे त्याचं उत्तर मिळतं आपल्याला. हे पृथक्करण पद्धतीचा अचूक क्रम आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. संयोजन पद्धती. संयोजन पद्धतीमध्ये काय होतं तर याचं उत्तर बघा 1 नंबरचं आहे लहान लहान भागांचे एकत्रीकरण करून नवी माहिती मिळविली जाते, त्याला म्हणायचं संयोजन पद्धती. आपले जे लहान लहान भाग असतात त्याचं एकत्रीकरण करायचं माहितीचं आणि त्यापासून एक नवीन माहिती मिळवायची, त्याला म्हणायचं संयोजन पद्धती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. अध्यापनात प्रायोगिक पद्धतीचा वापरण्याचा हेतू खालीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं वरील सर्व. विद्यार्थी निरीक्षणातून माहिती मिळवितात, विद्यार्थी कृतीशीलतेने अध्ययन करतात, विद्यार्थ्याला व्यावहारिक जीवनासाठी उपयुक्त ठरते. हे सर्व प्रायोगिक पद्धतीमध्ये वापरण्याचे हेतू आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, प्रायोगिक पद्धती ही कृतीशील पद्धती आहे आणि यामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन. अध्यापनात प्रायोगिक पद्धती वापरताना कोणती मर्यादा येते? तर कोणती मर्यादा येते हे आपण बघितलेलं आहे. याचं उत्तर बघा 4 नंबरचं. अधिक विद्यार्थी असलेल्या वर्गासाठी ती उपयुक्त ठरत नाही. ज्या क्लासमध्ये जास्त विद्यार्थी आहेत त्या क्लाससाठी ही उपयोगी ठरत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रायोगिक पद्धतीमध्ये जो मार्गदर्शन करता आहे त्याला विषयाचं ज्ञान चांगलं पाहिजे तर ते प्रयोग यशस्वी ठरतात. जर त्याला विषय ज्ञान नसेल चांगलं किंवा तो परफेक्शनिस्ट नसेल त्या विषयामध्ये तर ते उपयोगी ठरत नाही. नेक्स्ट बघा. विद्यार्थ्याला संशोधनाच्या भूमिकेत नेऊन त्याला विषयासंबंधी स्वप्रयत्नाने माहिती मिळविण्यास प्रेरित करणारी पद्धती कोणती? तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं स्वयंशोधन पद्धती. ओके, तर स्वयंशोधन पद्धती या अगोदरही आपण पूर्ण आपल्या चॅनलवरती बघितलेल्या आहेत. सगळ्याच पद्धती मी आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत ना, त्यामुळे तुम्ही योग्य पद्धतीने ऐका त्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा.
अध्यापन करताना शिक्षकाने स्वयंशोधन पद्धतीच्या टप्प्यांचे अंमलबजावणी कोणत्या क्रमाने करावी लागते? त्याचा क्रम दिलेला आहे. याचं उत्तर मी सांगते मित्रांनो, 4 नंबरचं उत्तर आहे. तर तुम्ही हे क्रम एकदा व्यवस्थित बघा काय आहे काय नाही ते, कारण आपल्याला यावरती असे खूप सारे लेंदी क्वेश्चन्स पण विचारले जाणार, कारण हे लेंदी क्वेश्चन्स हे टाईम खाऊ क्वेश्चन्स असते, टाईम खूप घेतात रीड करण्यासाठी, त्यामुळे. ओके, तर चला आपण आता याचं उत्तर 4 आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. 89 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते एक प्रकल्प पद्धतीचे वैशिष्ट्य नाही? असे पण क्वेश्चन्स भरपूर येतात की आपल्याला नाही हा प्रश्न विचारला जातो. तर याचं उत्तर बघा, 4 नंबरचा आहे. सर्व पाठ्यघटक या पद्धतीने शिकवता येत नाही. ओके, प्रकल्प पद्धतीचं वैशिष्ट्य नाही आहे हे. ओके, आपल्याला हे वैशिष्ट्य नाही, असत्य कोणतं आहे, हे प्रश्न 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये खूप सारे विचारलेले, त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न आवर्जून करा. हे IMP क्वेश्चन्स आहेत. ओके, याचं उत्तर आहे 4 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्यापन पद्धतीची निवड करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या बाबीचा विचार करावा? कोणत्या बाबीचा विचार करावा? तर याचं बघा, पूर्ण दिलेले आहेत बाबी. याचं उत्तर आहे 4 नंबरचं. फक्त ब, क, ई. ब म्हणजे काय? विद्यार्थ्यात दृष्टिकोन कौशल्य निर्माण करणारी पद्धती निवडावी. नंतर बघा, क, विचारशीलतेला चालना देणारी पद्धती निवडावी. आणि मग नंतर शेवटचं सामाजिक आंतरक्रियांना वाव देणारी पद्धती निवडावी. ब, क, ई. बघा, डचं काय आहे? शक्यतो व्याख्यान व कथन पद्धतीचा वापर. व्याख्यान आणि कथन पद्धतीचा वापर जास्त करू नये. अभ्यासक्रम लवकर संपेल असं तर बिलकुल टीचरनं करू नये. ओके, त्यामुळे आन्सर येते 4 ब, क, ई. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विद्यार्थ्याने प्रयोगशाळेत प्राप्त केलेल्या ज्ञानाचे मूल्यमापन कोणत्या चाचण्यांद्वारे करणे श्रेयस्कर ठरते? तर प्रयोगशाळेत केलेला जो प्रयोग आहेत त्याचं मूल्यमापन कोणत्या चाचण्यांद्वारे केलं पाहिजे? तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं. कृती कसोट्या, म्हणजे तो किती क्रियाशील आहे यावरून समजतो, कृती कसोट्यावर. 2 नंबरचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्यापनातील सर्वात जास्त शैक्षणिक मूल्य असणारी बाब कोणती? अध्यापनात सर्वात जास्त शैक्षणिक मूल्य असणारी बाब कोणती? तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं. विद्यार्थ्याला ज्ञान शोधासाठी प्रोत्साहन देणे. विद्यार्थ्याला ज्ञान कसं मिळवता येईल याच्यासाठी प्रोत्साहन देणे. तर 2 नंबरचं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्यापन उद्दिष्टांपैकी खालील पर्यायातील चुकीचे विधान कोणते? बघा, हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. चुकीचे विधान कोणते हे विचारले, म्हणजे खाली दिलेले सगळे विधान हे बरोबर आहेत, आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं. उद्दिष्टे अस्पष्ट व गुंतागुंतीची असतात. हे याचं उत्तर आहे नंबर 3 नंबर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. नैदानिक चाचण्यांसंबंधी खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? तर कोणतं येणार आहे याचं चुकीचं विधान? तर हे जे दिलेले आहेत का ते बरोबर विधान आहेत, आपल्याला चुकीचं विधान शोधायचे. तर कोणतं आहे? त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं. या चाचण्या मतिमंद विद्यार्थ्यांसाठी असतात. ओके, हे चुकीचं विधान आहे. ह्या चाचण्या हुशार मुलांसाठी पण असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नैदानिक चाचण्या खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असतात? आता बघा, त्या प्रश्नामध्ये विचारलेलं कोणत्या विद्यार्थ्यांसाठी नसतात. आता इथे विचारलेलं आहे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असतात. तर यात बघा, अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थ्यांसाठी असतात का? नाही. सामान्य नैदानिक चाचण्या असतात का? असतात. सामान्य बुद्धिमत्तेसाठी विद्यार्थी असतात. दिव्यांग विद्यार्थी, वरील सर्व. तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं, वरील सर्व. आपले आता इथे क्वेश्चन संपलेले आहेत मित्रांनो. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला जर या परीक्षेमध्ये याचा उपयोग झाला तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि मनापासून धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून नवीन प्रश्न घेऊन येईल मित्रांनो तुमच्यासाठी.
प्रॅक्टिस करा, अभ्यास करा. ओके, थँक्यू.